नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा कथासंग्रह निळा सावळा. या पुस्तकातली आपली आजची कथा आहे अंधाराची पावले. खरं तर कथा सुरू करण्याआधी मी फार काही कथेबद्दल सांगत नाही, पण मला स्वतःला असं वाटलं की ही कथा समजायला थोडीशी अवघड आहे, कारण मलाही ती लगेच समजली नव्हती. त्याच्यामुळे मला थोडंसं सांगायला आवडेल याच्याबद्दल, म्हणजे आपल्याला सर्वांना कथेचा खरा आनंद घेता येईल. या कथेमध्ये बऱ्याचशा उपमा दिल्या गेल्यात. एक माणूस आहे आणि त्या माणसाच्या मनामध्ये विविध गोष्टी चालल्यात. आयुष्याविषयी, मृत्यूविषयी, जीवनाविषयी, आनंदाविषयी अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या उपमा देऊन रंगवल्या गेल्यात. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय म्हणायचंय हेच आपल्याला कळत नाही. पण जर या गोष्टी तुम्ही मनात ठेवल्या आणि मग कथा ऐकलीत तर ती नक्कीच तुम्हाला जास्त समजायला मदत होईल. मला सुद्धा आधी समजली नव्हती. मी सुद्धा काही अंदाज लावले, कुठला आधार घेतला आणि मग मला असं वाटतं की साधारणतः मला वाटतंय तो अर्थ असेल. ऐकूयात आपली आजची कथा अंधाराची पावले. मरायला टेकलेले कुत्रे निश्चित पडावे, त्याप्रमाणे ते श्रांत मन खिडकीपाशी निर्जीव पसरले होते. किंचित खाली दबून उडण्याच्या बेतात असलेल्या दिवसाने आपले पंख पसरले. त्यातून 7 पिसे निसटली व बगळ्यांची रांग होऊन नीरव वितळली. प्रकाशाच्या सोनकाडीने जिवंत असलेली झाडे भकास मृत झाली आणि हिरवट बुरशी चढलेले सांगाडे उठून बसले. जीवनाच्या हिरव्या ज्योती जाऊन काळे शापित शिलालेख स्तब्ध उभे राहिले. तलावातील पाण्यावर एकही चुणी नाही. गवताच्या तारा छेडल्या जात, पण किनार नसलेले भोळे मूक संगीत साकळलेल्या रक्ताप्रमाणे सर्वत्र ठसठसत होते. तोच या साऱ्याच्या काचेवर घुबडाच्या धारदार गुदकाराचा उरखडा उमटला. काचपात्र फुटले आणि त्यातून वाघळांचे बोबडे बुडबुडे वरवर आले व रातकिड्यांच्या आवाजाच्या गुंतवळ्यात अडकू लागले. मनात तेवत असलेल्या अनेक पणत्या पटपट विझल्या आणि अमूर्त भीतीच्या हुरहुरीची पाल चुकचुकू लागली. बाह्य अथांग जीवनाच्या कल्लोळात गुंतले असता विसर पडलेल्या क्षुद्र वैयक्तिक बिंदू जीवनाची अंधारी खोल उघडली आणि सारा दिवसभर कोंडून ठेवलेली अकराळ विकराळ श्वापदे हुंकारत बाहेर उधळली. त्याच्या उग्र रानटी दर्पाने समोरील देवीचे वण असलेली उंचगळ्याची भिंत भोवळली आणि हजार सपाट वेड्यावाकड्या चेहऱ्यांनी वेडावू लागली. खोलीतील 4 भिंतीच्या जगाला दिव्याची जखम झाली व तिच्यामधून फिकट पिवळा क्षयी प्रकाश झिरपू लागला. त्या मंद प्रकाशामुळे सर्वत्र चढत असलेले काळे शेवाळ क्षणभर निर्बल झाले. पोटभर दाढी वाढलेल्या भूतकालाचा हाडाचा सापळा आला. कचऱ्यात वचावचा चिवडून त्याने आठवणीच्या 2-4 जांभळ्या पोपटी रेशमी चिंध्या काढल्या. त्या त्याने विमनस्कपणे चुरगळल्या आणि हाडे करकरत तो निघून गेला. समोर उत्कट क्षणांच्या रंगीत मण्यांची माळ दिसली. काही उमललेले उन्मादक वासाचे, उरलेले ओले चिंब. लांबसडक नाजूक पापण्यांखाली निळ्या सावळ्या स्वप्नांचा सुरमा. वेड्याप्रमाणे हसणारी भिंत डोलत पुढे आली. तिने त्या मण्यांची पक्व फळे खुडली आणि आपल्या 1000 तोंडात टाकली. काळाचे काळे पट्ट्या पट्ट्याचे मांजर अंग घासत घासत पायांमधून हिंडू लागले. त्याचे निखाऱ्यासारखे डोळे अगदी जवळ आले. मनाचे पांढरे फुलपाखरू त्या धगधगीत खोल खोल मखमाली गर्तेत तरंगू लागून भिरभिरले. पाहता पाहता त्या डोळ्यात वेडेवाकडे पिवळे दात दाखवणाऱ्या मानवी कवट्या दिसल्या आणि दातावर दात आपटून त्यामधून घड्याळाच्या टिकटिकीची रुपेरी नाणी बाहेर पडू लागली. बाभळीच्या 2 काटेरी फांद्या अजस्त्र काट्याप्रमाणे मनाच्या गाभाऱ्यात धावू लागल्या आणि त्या ठण 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 आवाजाची तापून लाल झालेली फुले उमलू लागली. त्या फुलांच्या दीप्तीने सारे क्षितिज पेटले. त्या रक्त क्षितिजा मागून उडी मारून 10 आकृती नाचत नाचत आल्या.
डोक्यावर शहामृगाची थरथरणारी पिसे, लाल लाल पट्टे ओढलेल्या भीषण चेहऱ्यावर लांब दाताची रोपटी, काळ्या डोळ्यांच्या ठिपक्यांच्या वस्त्राखाली काळ्या कभिन्न मांड्यांमधील स्नायू गाठी मारलेल्या संतप्त सर्पाप्रमाणे हलत होते. एक अजस्त्र पाषाणाकृती दोन चौकटीवर ताणलेल्या कातड्यावर सळईसारख्या बोटांनी क्रूर स्वरांची रांगोळी काढत होती. टर्र टर्र टप टप टर्र. एका विशाल देहाचे खंडित अवयव असल्याप्रमाणे त्या आकृती भयानक तालावर तांडव नृत्य करतात आणि आगीच्या जिभांचे लांब लांब भाले रोखत पुढे पुढे येतात. त्या उसळत्या नादाच्या कढईवर कोणीतरी आसोडाचा प्रहार केला आणि त्या समूहाचे दोन भाग झाले. मध्यभागी तापलेल्या सोन्याच्या शरीराची भिरभिरत्या अग्निजिव्हेप्रमाणे दिसणारी एक स्त्री पावलाच्या टोकावर नाचू लागली. तिच्या उन्मादक पदाघाताबरोबर ठण ठण नाद होई आणि त्या ठिकाणी तापून लाल झालेली फुले उमलत. तिच्या कमरेपासून गुडघ्यापर्यंत विषासारख्या हिरव्यागार वस्त्राचे कमलपत्र धुंदपणे फिरत होते. तिच्या गौर मानेवरून काळ्या हिऱ्यांचे डोळे असलेले दोन सर्प प्रपाताप्रमाणे खाली आली. उन्माद चढल्याप्रमाणे नृत्याची लय वाढत गेली. लाल फुलांच्या धगीचे वस्त्र क्षितिजावरही फडफडू लागले आणि त्यात दोन चांदण्यांची पाखरे जळाली. सर्प जवळ जवळ येऊ लागले आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या लवलवणाऱ्या ज्वलंत जिभांचा किंचित स्पर्शही मनाला झाला आणि मन भीतीने करपले. खोलीत ठिपक्या ठिपक्याचे एक पाखरू गिरट्या घालत होते. भयाकुल विस्कटलेल्या मनाने त्या शेकडो ठिपक्यांतून आत प्रवेश केला. सर्पाची देठे असलेल्या त्या भीषण संगीताच्या फुलामधून बाहेर पडण्यासाठी ते बेभानपणे धावू लागले. काचेच्या तावदानावर ते आदळले. बधीर अंग असलेल्या कावीळ झालेल्या मंद प्रकाशाने त्याला खाली दडपले आणि हजार चेहऱ्यांची वेडी भिंत ठिकठिकाणी आ वासून त्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न करू लागली. टर्र टर्र टप टप टर्र. ठिपक्यांतून ते पेटलेले संगीत आत पाझरत होते. डोळ्यांच्या खिडक्यांतून सर्पांच्या केशरी जिभा शोध घेत घेत आत येत होत्या. तोच पुन्हा खुत्कार झाला. त्या ठिणगीने सर्वत्र घनदाट लोकरीच्या सावल्यांचा काळा वणवा भडकला. लाल भडक क्षितिज कुणीतरी फुकून टाकले. त्या कृष्ण रक्त आकृती दबत दबत मागे नाहीशा झाल्या. ती अग्निसुंदरी मिटून गेली आणि तिचे हिरवे कमलपत्र सावल्यांनी खाऊन टाकले. त्यांच्या कृष्णज्योती विझल्या आणि ते सर्प कोलमडले. क्षणाक्षणाला त्यांच्यावर नव्याने उमलणारी उद्दाम लखलखीत द्विजिव्हांची लाल लाल पाने जळून खाक झाली आणि त्यांच्या जीवनाचे काळ्या आणि रक्तस्वराचे ते धुंद रुद्रगीत निशब्द झाले. ठण ठण ठोके पांढरे शुभ्र गोठले. बाभळीच्या फांद्यांनी फिरता फिरता लोटून तबकडीवरील आकडे गोळा केले. त्यांचा एक विशाल डोळा झाला. क्षणात तो मिटला आणि त्यावर नितळ निस्तेज मृत कातड्याचा पडदा पसरला. पावले येऊ लागली. काळा रेशमी पायघोळ झगा घालणारा हजार डोळ्यांचा अंधकार निशब्द अंगाई गीतांच्या पावलांनी आत आला. आपल्या केसाळ हातांनी त्यांनी त्या श्रांत विकल असहाय्य मनाला हलकेच वर उचलले आणि प्रेमळपणाने विशाल सागराच्या एकाकी संगीताचे ठोके देणाऱ्या हृदयाशी त्यास अगदी जवळ जवळ धरले. सत्यकथा, मार्च 1955. ही होती आपली आजची कथा, अंधाराची पावले. मित्रांनो, मला असं वाटतं की या कथेचा एक नायक आहे किंवा नायिका आहे. तो नायक एखाद्या अंधाऱ्या किंवा बंदिस्त खोलीत अडकलाय किंवा स्वतःच्या मनात खोल गेलाय कुठेतरी, जिथे त्याला फक्त अंधार दिसतोय.
त्याच्या भोवती त्याला भिंत दिसतेय, हजारो चेहरे दिसतायत, साप दिसतोय, काळी मांजरं दिसतायत, लाल फुलं दिसतायत. या सगळ्या विचित्र गोष्टी त्याला दिसतायत आणि त्याला भीती वाटायला लागली. या सगळ्यामध्ये त्याला एक भयावह अनुभव येतोय. जणू काही एखादं वाईट स्वप्न आहे किंवा त्याला भ्रम होत आहेत. आणि ही सगळी वेगवेगळी प्रतीक आहेत. ही लाल फुलं आहेत किंवा सर्प आहेत, काळी भिंत आहेत, ज्या गोष्टी आपल्याला ऐकून सुद्धा अशा घाण किंवा किळसवाण्या वाटतात ना, ज्यांची आपल्याला आपसुकच भीती वाटू शकते, अशा गोष्टी त्याला दिसतायत. त्याच्या मनातले विचार अशा पद्धतीने बाहेर येत आहेत किंवा या गोष्टींच्या रूपामध्ये त्याला त्याच्या मनातले विचार दिसतायत. मग याच्यामध्ये मृत्यूची जाणीव असू शकते किंवा त्याला साधारणतः आज भीती वाटते किंवा त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय की तो खूप मनात विचार करायला लागलाय. पण शेवटी मात्र आपल्याला एक वाक्य ऐकायला मिळतं की अंधकार निशब्द अंगाई गीतांच्या पावलांनी आत आला. आता अंगाई कोण गातं? अर्थातच आई आपल्याला झोपवताना अंगाई गाते. जेव्हा अंधकार अंगाईच्या पावलांनी आला असं म्हणतोय की म्हणजे अंधकार शेवटी त्याला आईसारखं समजून घेण्यासाठी, कवटाळून घेण्यासाठी आलाय आणि शेवटी त्याने त्याला स्वीकारलं. जेव्हा आपण दुःखाला किंवा अंधाराला स्वीकारतो तेव्हा गोष्टी थोड्या शांत वाटायला लागतात. म्हणजेच मला साधारण असं वाटतं, थोडंसं अवघड आहे खरं तर समजून घेण्यासाठी किंवा माझा अंदाजही चुकत असेल, पण सुरुवातीला मनाच्या अगदी खोल तळाशी ज्या काही घाणेरड्या भावना आहेत किंवा जी भीती आहे त्या सगळ्यांवर मात करून किंवा त्याला सगळ्याला स्वीकारून तो कथेच्या शेवटी शांत होतोय. कदाचित असं जीएनना सांगायचं असेल. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. हाईप दिल्याने तुम्हाला माहितीये आपला व्हिडिओ जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.